20 जानेवारीच्या मराठा आंदोलनाच्या तयारीसाठी पहिला ट्रक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालाय। बीड जिल्ह्यातल्या गेवराईमधून महेश बेदरे यांनी हा ट्रक आंदोलनासाठी अंतरवाली सराटीमध्ये आणला आणि या ट्रकच्या पाठीमागे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचं छायाचित्र रेखाटलंय। या ट्रकमध्ये 100 ते 150 आंदोलकांची बसण्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या जवळा इथल्या एका शेतकऱ्यानं थेट तहसील कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला। गौतम गेडे असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या शेतकऱ्याचं नाव आहे। या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नाल्याचं पाणी शिरून पिकांचं नुकसान झालं होतं। याबाबत शेतकऱ्यांना तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदनं दिली, मात्र प्रशासनानं कुठलीही कारवाई न केल्यानं शेतकऱ्यांना हे पाऊल उचललं। परभणीमध्ये स्वाभिमानीचा नारा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा या आशयाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाराष्ट्रभर अभियान सुरू केलंय। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। संघटना शेतकऱ्यांचे 2 लाख अर्ज घेऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार। वर्ध्यात अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन केलं। यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, मासिक पेन्शन यासह विविध मागण्या करण्यात आल्या। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली। नाशिकच्या कळवण इथल्या प्रशासकीय इमारतीसमोर DYFI संघटनेच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केलंय। शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यास शासनाकडून दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। उद्या अर्ध्या मुंबईमध्ये पाणी कपात करण्यात येणारे महापालिकेच्या पवई वेंचुरी इथल्या अप्पर वैतरणा आणि वैतरणामधल्या 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडणीमध्ये गळती सुरू झाली आहे। त्याच्या दुरुस्तीचं काम उद्या आणि परवा करण्यात येईल आणि त्यासाठी अर्ध्या मुंबईमध्ये 10% पाणी कपात करण्यात येणार आहे आणि त्याचा SCDEG उत्तर तसंच जी दक्षिण, H पूर्व आणि पश्चिम विभागांना फटका बसणार आहे। L विभागामध्ये 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहील तर S विभागामध्ये दुपारी 4 पर्यंत पाणी पुरवठा होणार आहे।